आणि सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर गोवा काँग्रेसमध्ये आता हालचाली वेगवान होऊ लागलेल्या आहेत। गोवा काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार हे राज्यपालांकडे पोहोचलेले आहेत बहुमताचा दावा करण्यासाठी। राज्यपालांना भेटून काँग्रेस बहुमताचा दावा करणार असं समजतंय। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। गणेश, काँग्रेसचे आमदार या ठिकाणी राज्यपालांकडे पोहोचलेत, याचा परिणाम आजच्या शपथविधीवरती होऊ शकतो का? नाही नम्रता, कारण त्यांनी म्हणजे भाजपने मनोहरांनी गोवा फॉरवर्ड, मगो पक्ष आणि इंडिपेंडेंट यांच्या समर्थनाचे पत्र जे आहे ते राज्यपालांना दिलंय। राज्यपालांनी परवाच त्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं आणि त्यांना 15 दिवसाची वेळ दिली आहे फ्लोर टेस्ट किंवा बहुमत सिद्ध करण्यासाठी। आणि गुरुवारी फ्लोर टेस्ट होणार आहे ज्यामध्ये त्यांना बहुमत सिद्ध करावं लागेल। तर त्याआधी ही शपथविधी आज होणार आहे, पण आता काँग्रेसचे सर्व नेते स्वतः महासचिव दिग्विजय सिंग ते आत गेलेत आणि त्यांनी निषेध आपला जो आहे दर्शवण्यासाठी ते गेले आहेत। कारण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून काँग्रेस इथं होती आणि त्यांना एक बाय डिफॉल्ट त्यांना आपलं बहुमत सिद्ध करण्याचा त्यांना संधी दिली गेली पाहिजे होती आणि ते दिली नाही गेली। आणि यासाठी आपण निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचंही असं म्हणणं आहे की आम्हीही बहुमत सिद्ध करू शकतो, आम्हाला संधी दिली पाहिजे होती। तर या सगळ्या गोष्टी घेऊन राज्यपालांकडे गेल्या आहेत। पण ज्याप्रमाणे मनोहर पर्रिकर आणि इतरांनी भाजपला जो आहे सरकार बनवण्यासाठी जी संधी मिळाली होती आणि इतरांनी जो समर्थन दिलं होतं त्याला पाहता त्यांच्याकडे नंबर्स आहेत आणि म्हणूनच त्यांची शपथविधी आज होणार। गुरुवारी मात्र फ्लोर टेस्ट होईल, त्यामध्ये यांना आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल आणि त्यावेळेस काँग्रेस दावा असं करतं की आम्ही फ्लोअरवर गेल्यावर आमचं बहुमत आम्ही सिद्ध करू आणि तिथेच सगळ्यांना कळेल की आमच्याकडे ते नंबर्स आहेत। तर आता पाहावं लागेल गुरुवारी काय होतं, पण आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे। शपथविधी आज संध्याकाळी 5 वाजता राजभवन मध्ये होणार आहे आणि त्यासाठी भाजपने पूर्णतः तयारी केली आहे। गणेश, अपडेट्स घेत राहू, तुझाच धन्यवाद या माहितीबद्दल।